नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. आज 19 जून दुपारचे 2:15 वाजत आहेत. आज आपण 19 जून ते 25 जूनच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पश्चिम बंगाल आणि बिहारच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. याच्यामुळेच बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो बंगालच्या उपसागरावरून पूर्व भारतात तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या भागात होत आहे. त्याच्यामुळे पूर्व भारतात सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या भागात जोरदार पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील. तसेच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील. बाकी अरबी समुद्रावर आता हळूहळू ॲक्टिव्हिटी वाढायला लागलेली आहे. आता ही ॲक्टिव्हिटी हळूहळू तीव्र व्हायला लागेल. 25 जूनच्या नंतर ही जी ॲक्टिव्हिटी आहे अरबी समुद्रावर ती जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्याच्यामुळे 25 जून नंतर किनारपट्टीवर तसेच दक्षिण महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज 25 जूनच्या नंतर राहणार आहे. पुढे सर्व काही सविस्तरमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 19 जूनचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 25 जून पर्यंतचा. तर आज जी पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे ती इकडे नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतील. तसेच इकडे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या मध्यम, काही भागात तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आज राहतील. यानंतर नाशिकचा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, सातारा, कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात हलक्या मध्यमच पावसाचा अंदाज आजसाठी राहील. पण या भागात जो पाऊस पडणार आहे हा सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच हलका मध्यम पाऊस सक्रिय होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच नांदेड आणि लातूरच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस. तसेच राहिलेले जे जिल्हे आहेत अमरावती, वाशिम हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज सक्रिय होऊ शकते. उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत सोलापूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदुरबार हे जे जिल्हे आहेत या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो. अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातून, या जिल्ह्यातून आजसाठी नाही आहे. तर हा झाला आजचा 19 जूनचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर 20, 21 आणि 22 जून या 3 दिवसात राज्यात कोणत्या भागात पावसाची ॲक्टिव्हिटी राहील तर इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी 20, 21 आणि 22 जून रोजी सक्रिय राहतील. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 20, 21 आणि 22 जून रोजी राहील. उर्वरित पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जे सर्व जिल्हे आहेत किनारपट्टीवरचे या भागात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी 20, 21 आणि 22 जून रोजी सक्रिय राहतील. तसेच नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, तसेच सांगलीचा पश्चिम भाग या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 20, 21 आणि 22 जून रोजी राहील. याच्यानंतर नाशिक पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, जळगाव, धुळे या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. पण या भागात जो पाऊस असणार आहे हा सार्वत्रिक असा नसेल आणि कमी थोड्या वेळासाठी राहील. जास्त वेळासाठी हा पाऊस नसेल, थोड्या वेळासाठी सक्रिय होऊ शकतो. विशेष पावसाचा अंदाज या मधल्या पट्ट्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 23 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 23 जूनला थोडंफार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. 23 जून रोजी या भागात हलका मध्यम, काही भागात तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी 23 जून रोजी सक्रिय राहतील. तसेच मुंबई, पालघर, ठाणे या भागात सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील. याच्यानंतर कोल्हापूर, साताराचा पश्चिम घाटभाग, पुणे पश्चिम भाग या भागात सुद्धा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी घाटभागांमध्ये सक्रिय होतील.
उर्वरित नाशिकचा पश्चिम घाट भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी 23 जून रोजी राहील। नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम हे जे पट्टे आहेत या भागात सुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज 23 जून रोजी राहील। मधले जे जिल्हे आहेत, सातारचा पूर्व भाग, सांगली पूर्व भाग, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, धाराशिव या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज 23 जून रोजी सुद्धा नाहीये। ढगाळलेलं हवामान राहील आणि हलके मध्यम थेंब कुठे झाले तर झाले। विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 23 जून रोजी नाहीये। त्याच्यानंतर 24 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 24 जूनला अजून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या किनारपट्टीवर पावसाचा जोर हा वाढणार आहे। 24 जून रोजी काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी 24 जून रोजी सक्रिय राहतील। मुंबई, पालघर, ठाणे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती, काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील। याच्यानंतर नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी 24 जून रोजी सक्रिय होतील। नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून दिसत आहे। तसेच नंदुरबार, धुळे, नाशिकचा पूर्व भाग, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती हे जे जिल्हे आहेत, वाशिम या भागात काही भागातच हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, पण विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे। विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज 24 जून रोजी दिसत नाही। झाले तर कुठंतरी हलके मध्यम थेंब किंवा एखाद दुसरी पावसाची सर होऊ शकते। विशेष पावसाचा अंदाज विदर्भात 24 जून रोजी नाही आहे। त्यानंतर 25 जून रोजी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 25 जून रोजी राज्यात सर्व जिल्ह्यातून वातावरणात थोडाफार चेंज होईल। पावसाळी वातावरण सर्व जिल्ह्यातून दिसून येईल। 25 जून रोजी किनारपट्टी सर्व सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज 25 जून रोजी राहील। त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात याचा इफेक्ट जास्त राहील। पावसाची तीव्रता या भागातून जास्त आहे। यानंतर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील। तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा हा जो पट्टा आहे, गोंदिया या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज 25 जून रोजी राहील। उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, काही भागात हलका मध्यम रिमझिम पाऊस तर काही भागात जोरदार पावसाची सर 25 जून रोजी राज्यातून सर्व जिल्ह्यातून सक्रिय होण्याचा अंदाज आहे। तर एकूणच काय तर थोडंफार 23 जूनपासून किनारपट्टीवर राज्यात पावसाचा जोर वाढायला लागेल। त्याच्यानंतर जसे जसे दिवस पुढे जातील तसंच दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाचा जोर वाढायला लागेल। 25 जून नंतर आणखीन तीव्रता वाढेल। विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा व जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील। त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ। बाकी हा होता 19 जून ते 25 जून दरम्यानचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद मित्रांनो।